गोंडोलीचे जवान विक्रम चव्हाण उरी सेक्टरमध्ये शहीद. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण वय वर्ष 28 हे जम्मू काश्मीर येथील उरी सेक्टरमध्ये ग्रॅनाइटच्या स्फोटामध्ये शहीद झाले. मंगळवारी सायंकाळी दरम्यान उरीतील कमलकोट परिसरामध्ये नियमित गस्ती दरम्यान त्यांना वीरमरण आलं. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गोंडोली गावासह शाहूवाडी तालुका सुन्न झाला आहे. लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळील कमलकोट भागात भारतीय जवान नियमित गस्त घालत होते. त्यावेळी अचानक एक जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की जवान विक्रम चव्हाण हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरामध्ये तातडीने सतर्कता वाढवण्यात आली. इतर जवानांनी प्रसंगावधान राखत त्वरित बचाव कार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेतील जवान विक्रम चव्हाण यांना हेलिकॉप्टर आणि विशेष लष्करी वाहनांच्या मदतीने श्रीनगरमधील बदामी बाग येथील 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत याचा सखोल तपास लष्कराकडून सुरू करण्यात आलाय. हुतात्मा विक्रम बाळकृष्ण चव्हाण देशसेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या आपल्या मुलाने कर्तव्य बजावताना बलिदान दिल्याचा अभिमान असला तरी त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. गोंडोली गावातील अनेकांनी विक्रम यांना लहानपणापासून देशसेवेचे स्वप्न पाहणारा धाडसी युवक म्हणून पाहिले. विक्रम यांचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर गोंडोली येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोकरूड येथील यशवंत महाविद्यालय येथे झाले. 12वी नंतर 2018 ला भारतीय सैन्यात भरती झाले होते. सध्या ते उरी येथे 8 RR जम्मू काश्मीर येथे कार्यरत होते. त्यांचे पश्चात पत्नी रुपाली विक्रम चव्हाण वय वर्ष 25 व 2 वर्षांची वीरा मुलगी, भाऊ सागर, 3 विवाहित बहिणी आणि वडील बाळकृष्ण गणपती चव्हाण वय वर्ष 66 असा मोठा परिवार आहे. त्यांची आई छाया हिचे काही महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. शहीद विक्रम चव्हाण यांचे पार्थिव गोंडोलीमध्ये शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर आज आमचा सगळा गाव लहानापासून थोर मोठ्यापर्यंत या ठिकाणी 2-3 दिवस ह्या सगळ्या दुःखाचं डोंगर पाठीवरती मारून आज या ठिकाणी आम्ही सर्वच मंडळी दिवस रात्र या ठिकाणी थांबून आमच्या वीर जवानांचे जे आपले कराडचे वीर जवान याच्यामध्ये त्यांच्यासोबत होते ते या ठिकाणी त्यांनाही वीर मरण आलं. तर या दोघांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं एक दुःखदायक ही घटना असूनसुद्धा आपण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली असे वाहतो. तर देशासाठी आमच्या गावचे वीर जवान आपल्या तालुक्याचे, जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे आणि आमच्या गावची शान आणि आपल्या ह्या भागाचे सुपुत्र आज उरी या ठिकाणी गस्ती दरम्यान नियंत्रण रेषेजवळ एक भीषण स्फोटामध्ये त्यांना एक वीरमरण असं आलं आणि आमच्या गावावरती, आपल्या तालुक्यावरती, जिल्ह्यावरती आणि महाराष्ट्र राज्यावरती एक फार मोठं शोककळा पसरली आणि ह्या दुःखाचा डोंगर आपल्या सर्वांच्यावरतीच या ठिकाणी कोसळलेला आहे. विक्रम आणि मी लहानपणाचे वर्गमित्र असल्यापासून पहिलीपासून ते 12वीपर्यंत आम्ही एकत्रच होतो. त्यानंतर आम्हाला एक देशाची सेवा करण्याची मनामध्ये इच्छा असल्यामुळे आम्ही रात्रंदिवस कष्ट करून दोघेही आम्ही गरीब परिस्थितीतून वर आलो. दोघांनी एकाच भरतीमध्ये आम्ही भरती झालो. त्यानंतर तो गेला आर्मर्डला, मी गेलो इन्फंट्रीमध्ये. त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही आणि दुर्दैवानं आज ह्या क्षणी असं आमच्या दोघांची भेट झालेली आहे. KK न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते.